रक्षाबंधनसाठी मिठाई बनवत आहोत। त्यासाठी इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत, अर्धी वाटी बदाम 10-15 मिनिटं पाण्यात भिजत ठेवले, त्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत। अक्रोड, बदाम, काजू वेगळे 2-2 चमचे घेतलेले आहेत, त्याची आपण बारीक भरड करून वेगळी ठेवायची आहे। सुरुवातीला काजू बारीक वाटून घ्यायचे, त्यानंतर बदाम सालं काढून ते सुद्धा बारीक केले, त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून एकदा मिक्सर फिरवून घेतला। सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं। काजू, बदाम, मिल्क पावडरचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। कढईमध्ये 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी टाकून पाक तयार करून घ्यायचा। पाक आपण गुलाबजामुनला करतो तसाच करायचा, खूप कडक किंवा 1 तारी 2 तारी नाही करायचा, फक्त बोटं आपली चिकटतील असा अंदाज घ्यायचा आणि गॅस बंद करायचा। कढई खाली उतरून घ्यायची, त्यामध्ये आपलं काजू, बदाम आणि मिल्क पावडरचं मिश्रण गुठळ्या होऊ न देता छान मिक्स करून घ्यायचं। नंतर गॅसवर त्याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत ते फिरवून आटवून घ्यायचं। त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं, छान थंड होऊन द्यायचं। तोपर्यंत सुकामेवा जो बारीक केला आहे तो हाताने चुरून मऊ करून घ्यायचा। काजू बदामाचं मिश्रण या पद्धतीने थंड झाले की त्याची गोळी बनते का पाहायचं आणि ते काढून घ्यायचं। ताटामध्ये चिटकेल म्हणून बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थोडंसं चुरून घ्यायचं आणि त्याचे असे गोळे करून घ्यायचे आणि आपण पुरण किंवा मोदक करतो तसं आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे। वेलची पावडर टाकून घेतली आहे सुक्या मेव्यामध्ये। ही अशी जाडसर अशी रोटी, जाड पोळी छोटीशी करून घ्यायची, त्यावर सुका मेवा आपण पसरवून घ्यायचा आणि ते असं कचोरीसारखं बंद करून घ्यायचं आणि पुन्हा त्या प्लेटमध्ये थापून जाडसर असं ह्याचं रोटी थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तिन्ही रोट्या मी भरून घेतलेल्या आहेत। मध्ये सुका मेवा टाकून घ्यायचा, मोदकप्रमाणे बंद करायचं, सगळं छान बंद करून असं थापून ठेवायचं। तुपाचा हात लावून ठेवायचा म्हणजे ते सहज निघेल। सुकल्यानंतर अगदी छान निघतं ते। 3 ते 4 तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं झाकून। 3-4 तासांनी मी 3.5 ते 4 तासाने ते बाहेर काढलं। सुरीने त्याच्या अशा वड्या पाडून घेतल्या। वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाडून घेऊ शकता। सुका मेव्याचं स्टफिंग आहे ते मिश्रणाला छान चिटकून बसतं आणि वडी चवीला छान लागते। वड्या सगळ्या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। केसरचे धागे मी पाण्यात थोडे भिजत घातले होते, ते ब्रशने असे प्रत्येक वडीवर लावून घ्यायचे। तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स वापरून तुम्ही ह्या वड्या सजवू शकता। मी पिस्त्याचे काप लावले आहेत आणि गोल्डन बॉल्स लावून सजवले आहेत। करून बघा, आवडल्यास लाईक शेअर करा। धन्यवाद।